नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत की आपला लॅपटॉप जर काय हँग होत असेल किंवा काही फंक्शन करत नसेल, काही काम करत असताना मध्येच तो स्ट्रक झाला असेल, तर तो कसा आपल्याला रिकवर करायचा आहे, याची एकदम सोपी ट्रिक मी तुम्हाला आज सांगणार आहे. चला तर मग चालू करूया आपल्या यूट्यूब व्हिडिओला. त्याआधीच मित्रांनो, आपल्या चॅनलला जर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नसेल केलं, तर जरूर करून घ्या. कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपलं तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. चला तर मंडळी, मी तुम्हाला सांगतो जास्त वेळ न घालवता आपण चालू करूयात व्हिडिओ. याच्यामध्ये कसं असतं, की तुमचा लॅपटॉप सपोज हँग झाला, तर काय होतं त्याच्यामध्ये, की तुम्हाला एक सोपी ट्रिक करायची ती मी तुम्हाला सांगतो. काय करायचं आहे सर्वात प्रथम, आपण इथे बघू शकता. अ, हा जो विंडोजचं जे बटन आहे ते आणि आर हे एकसाथ प्रेस करायचे. हे विंडोज आणि आर. त्याच्यानंतर अशी स्क्रीन येईल मित्रांनो रनची. तर त्याच्यामध्ये बघा, प्रथम आपल्याला एक 3 कमांड आहेत. त्याच्यापैकी एक कमांड वापरायची आहे. ती म्हणजे बघा, हे पहिली जी आहे ही टेम्प. ही टेम्पची कमांड जी आहे ती आपल्याला वापरायची आहे. या कमांडने काय होतं, तुमच्या जे ह्याच्यामध्ये लॅपटॉपमध्ये किंवा सिस्टममध्ये जे काय तुमचे जंक फाईल असतात, त्या सगळ्या क्लिअर करण्याचं काम होऊन जातं. हे बघा, असा इंटरफेस ओपन होतो. आता मी काय करणार याच्यामध्ये, कंट्रोल ए आणि डिलीट करणार आहे. हे बघा, हा ऑप्शन आला. त्याच्यानंतर हे स्किप करून जेवढ्या फाईल डिलीट होतील तेवढ्या मी करणार आहे. तर बघा मित्रांनो, बऱ्यापैकी फाईल डिलीट झाल्यात यामधल्या. ह्या थोड्याफार राहिलेत, ते आपण दुसऱ्या कामांनी चेक करणार आहोत. तर पुन्हा एकदा आपण दुसऱ्या पद्धतीने इथून हे सर्च बार आहे ना, इथे आपण रन म्हणून पण टाईप करू शकतो. RUN, रन. हे बघा, रन झालं. अशी कमांड ओपन होते इथे विंडो छोटीशी. तर त्याच्यामध्ये तर आपली टेम कमांड झाली. आता सेकंड आपली जी कमांड आहे ती आहे बघा, ही बघा, हे पर्सेंटाईलचं जे सिम्बॉल आहे ते लावायचं आहे टेमच्या दोन्ही साईडला, आणि ते आपल्याला कमांड कॉपी करायची. आता ऑलरेडी माझी कमांड इकडे यूजमध्ये आहे, तर मी नुसतं इकडेच ॲरो अपडाऊन करतो. हे बघा, आली माझी. ओके, हा असा स्क्रीन ओपन झाला आपल्याकडे. तर कंट्रोल ए करायचं आहे आणि डिलीट प्रेस करायचं आहे. जेवढ्या फाईल डिलीट होतील तेवढ्या करायचे. याने भरपूर इफेक्ट पडतो आपल्या मोबाईलच्या, आपलं लॅपटॉपच्या परफॉर्मन्सवरती. विंडो क्लोज करतो. पुन्हा एकदा मी इथे रनची कमांड चालवतो आहे. तर बघा, आता आपली तिसरी कमांड आहे ती आपण यूज करतो आहे. ही बघा, प्रीफेच. कॉपी केली, ती पण माझ्याकडे ऑलरेडी आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी कॉपी केली आहे. बघा, ऑलरेडी आहे माझ्याकडं. तर फक्त एंटर करायचं. हा असा इंटरफेस येईल, त्याला कंटिन्यू करायचं. हे कंट्रोल ए आणि डिलीट. बघा, भरपूर साऱ्या फाईल इथून डिलीट झाल्यात. आणि स्किप करायचं, ज्या होत नाही ते सोडून द्यायचं. आता बघा, बऱ्यापैकी आपलं जे टेम फाईल आहे ते डिलीट झालेत. आता आपण आपला रिसायकल बिन आपण ओपन करणार आहोत. हे बघा, तर इथे पण काय करायचं, कंट्रोल ए करायचं आणि डिलीट करायचं. यस करायचं. बघा, पूर्ण रिसायकल बिन एम्प्टी झालं. आता आपल्या लॅपटॉपमध्ये स्टॉक होण्यासारखं काहीच नाही, आणि आपला आता लॅपटॉप एकदम सुपर कंडिशनमध्ये चालू शकतो. चला तर मंडळी, धन्यवाद.